आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली। आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावर बॉटल फेकल्या। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। शरद पवारांनी आमचं वाटोळ केलं। सुळेंसमोर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीचा पाठलागही केला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या 4 बॉटल्स फेकण्यात आल्या। सुळेंनी जरांगींची भेट घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक। नेत्यांवर बॉटल फेकणं योग्य नाही। उडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही। कोणतेही नेते गेल्यानंतर योग्य वागणूक मिळायला हवी। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सिल्वर ओक बंगल्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर सुरक्षेमध्ये वाढ। जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहतोय। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीमध्ये बसली पाहिजे। कोर्टाचे काही निर्णय आहेत त्याचा अवमान करता येणार नाही। जरांगेंच्या उपोषणावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच। मराठा बांधवांना सरसकट कुंडी संबोधण्यास कोर्टाने नकार दिला होता। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल मार्गातील सर्वात मोठी अडसर। शरद पवार हे आता सांगतायत हेच दुःख। आज सुचलेलं आधी सुचलं असतं तर महाराष्ट्र गुण्यागोविंदानं राहिला असता। शरद पवारांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंचा निशाणा। सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सुळेंकडून जरांगे पाटलांची विचारपूस। आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, आता निर्णय घ्या। सुळे आक्रमक। मराठा आरक्षणावर तातडीनं सर्वपक्ष बैठक बोलावून चर्चा करावी। जरांगेंच्या मागणीसाठी एकदिवसीय अधिवेशन बोलवा। सुप्रिया सुळेंची मागणी तर आरक्षणास देण्याचा निर्णय अधिकार हा सत्ताधाऱ्यांकडेच। सुळेंची प्रतिक्रिया। लोणंदच्या दिशेनं जाताना माझ्यावर हल्ला झाला। चहापाण्याला थांबलेलो असताना हल्ला झाला, हाकींचा दावा। मराठा समाजाच्या मनातील भावनांचा उद्रेक झाला। पवारांनी अनेक वर्ष राज्य तसंच केंद्रामध्ये नेतृत्व केलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही। त्यामुळे आंदोलकांचा सुप्रिया सुळेंसमोर उद्रेक झाला असावा। प्रवीण दरेकरांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। उद्या छगन भुजबळ मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार। बैठकीला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना। जालन्यातील शिरसगाव वाघरूळ गावामध्ये मराठा समाजानं रावसाहेब दानवेंना जाब विचारला। मराठा आरक्षणावर का बोलत नाही, गावकऱ्यांचा संताप। ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मराठा समाज आक्रमक। राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। सातारा आणि हैदराबाद गॅझेटबाबत बैठकीमध्ये चर्चा। मंत्री विखे पाटलांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अंबादास दानवे, कैलास पाटील, दिलीप सोपल यांनी भेट घेतली। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त ताणू नये, आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे। मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। आमदार विलास भुमरेंचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही, मराठा समाज जातीनं मागास नाही, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान। मराठा आरक्षणावरच्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांची सबुरीची भाषा। कायदेशीर तज्ज्ञ सकारात्मक। मराठा आरक्षणाबद्दल मार्ग निघेल। जरांगे पाटील माझे चांगले मित्र, आमच्यामध्ये भांडणं लावू नका। चंद्रकांत पाटलांचं विधान। मुंबईतल्या आंदोलनासाठी नांदेडमधून जेवणाची व्यवस्था। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून 20,000 चपाती आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आला। पुण्याच्या खेड तालुक्यामधून शिधा घेऊन मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना। 5 कंटेनर आणि 7 पिकअप गाड्या लाखो लोकांचा शिधा घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना। कल्याणमध्ये ओबीसी बांधवांची बैठक संपन्न। बैठकीमध्ये जरांगेंच्या उपोषणावर आक्षेप। ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, बैठकीमध्ये सूर। मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही। रोहित पवारांकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद। जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जाते। नितेश राणेंचा विरोधकांसह जरांगेंवर निशाणा। नितेश राणे चिचुंद्री, आंदोलन संपू द्या मग बघतोच। मनोज जरांगेंचा नितेश राणेंवर निशाणा। नितेश राणेंना आवरा असं नारायण राणेंना सांगितलं आहे जरांगेंचं वक्तव्य। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मरीन ड्राईव्ह समुद्रकिनारी उतरले। सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी। पोस्टर घेऊन आंदोलक सहभागी, तर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी रस्त्यावर आंघोळ केली। मराठा आंदोलक गेल्या 4 दिवसांपासून मुंबईमध्ये। मराठा आंदोलनामध्ये 1.5 वर्षाचा चिमुकला सहभागी। रिथांश असं या चिमुकल्याचं नाव। डोक्यावर भगवी टोपी आणि हातामध्ये भगवा झेंडा घेऊन चिमुकला आंदोलनात। कांद्याला 1,000 रुपये अनुदान द्या। कांद्याचे बाजारभाव 3,000 रुपये न झाल्यास तीव्र आंदोलनाचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा।
तेलंगणा महाराष्ट्र सीमावर्ती भागामध्ये लक्ष्मी मेडीगट्टा धरणाची दुर्दशा. धरणाचे 3 खांब कचले, मात्र वर्ष लोटलं तरी याकडे लक्ष नाही. धरणाचे 86 दरवाजे वर्षभर सुरूच. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या आखाडा बाळापूर मार्केट कमिटीवर आमदार संतोष बांगरांचं वर्चस्व. 18 पैकी 17 जागांवर संतोष बांगरांच्या शिवशेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी. जळगावच्या मळणे रेल्वे बोगद्यामध्ये पावसाचं पाणी साचलं. वाहनधारकांना कसरत करण्याची वेळ. जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याची वेळ. जळगावमधल्या भुसावळच्या हातनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडले. धरणातून तापी नदीमध्ये 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वाशिम जिल्ह्यामधल्या जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ. एकूण 162 प्रकल्पांपैकी 127 प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले. शेती पिकांना आवश्यकतेनुसार सिंचनाची सोय होणार. चंद्रपूरच्या भद्रावती शहरामधील डोलारा तलाव ओव्हरफ्लो. नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड. अन्नधान्य घरगुती साहित्याचं मोठं नुकसान. अहिल्यानगरच्या निमगाव वाघा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची सर्वत्र चर्चा. शाळेची इमारत कॉर्पोरेट ऑफिसला लाचवेल अशा पद्धतीनं बांधण्यात आली. शाळा पाहण्यासाठी होतीये लोकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू. खुलताबाद तालुक्यामधल्या सोनखेडा परिसरामधली घटना. पिंपरी चिंचवडमध्ये मुलीच्या प्रियकराची नातेवाईकांकडून हत्या. 26 वर्ष तरुणाला 11 जणांनी केली बेदम मारहाण. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू, 9 जणांना अटक. सोनं चांदीच्या दराचा नवा उच्चांक. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याला 1,07,120 रुपयांचा दर, तर चांदीही 1,25,660 प्रति किलो. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यामधल्या शिवणी परिसरात वॉशआउट मोहीम. गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करत 18,29,000चा मुद्देमाल जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. मीरा रोडमध्ये ओसवाल बिल्डरवर घोटाळ्याचे आरोप. शिवार गार्डन समोर बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅटच्या खरेदीमध्ये नागरिकांची फसवणूक. नयानगर पोलिसांनी ओसवाल बिल्डरला ठोकल्या बेड्या. अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूरमधील सरकारी रुग्णालयामधील जेवणामध्ये अळ्या आढळल्या. रुग्णालयाची पाहणी करताना प्रकार उघडकीस. जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस दिली जाणार. गोंदियामध्ये 11,000 वाहनांनी थकवला. 78,59,000चा दंड. वाहतुकीचे नियम कठोर करण्याची गरज. दंड वसुलीचे अधिकार वाढवण्याची गरज. देशातील खनिजांवर संशोधनाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मान्यता. IIT मुंबईतील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून करणार संशोधन.